आम्ही आलोय आता रील काढायला आणि त्या रील हिची काढणार आहे. मग कॅमेरा घेतला काय? हो माहित नाही ना. माय न्यू कॅमेरा. सूर्याच्या पुढे चंद्र आलाय. ओ माय गॉड. हे बघा लंगडा सक्षम. टाइम क्या हो रहा है? चलो चलो. टाइम क्या हो रहा है? ओए मगदू. हाँ. टाइम. जगा माथेच्या चलो. पक्के ते पानी लेके बैठ. काय पानी. हो बघ खावा की पिवळा झालेला खावा की किती जायचं तुमचं? पिवळा झालेला खावा ना किती जायचं? काय चांगलं ते पण खाय कितना 6:43. 6:43. कधी पण. आता काय बाकी चालली मैं वापस से सेकंड संडे आने वाली. रंगपंचमी काय करायचंय पण आता नाही मला करायचंय ना तर मी अक्षय सोबत करणार होती. वही ना तू ओ कम्फर्टेबल आहे का वो आउटफिट पे. कसला आम्ही आलोय आता रील काढायला आणि त्या रील हिची काढणार आहे. मग कॅमेरा घेतला काय? काम नहीं किया. हो माहित नाही ना. माय न्यू कॅमेरा. घेतला होय गाइस कॅमेरा इट्स 2026. इसके लिए पार्टी मिलने वाली है. डोंट यू नो 2026 पे अपन ने क्या बोला था Storage guys? पर- पिछले वाला ब्लॉग जाके देखो. अभी हम रुकेंगे रिपीट नहीं नहीं. करेंगे क्योंकि हमारे पास टाइम नहीं क्योंकि ओह. कंटिन्यू. रुकेंगे नहीं साला. गोइंग. घेतला होय चलो. आठवलं ना थोड़ा इधर तक फोकस के लिए चेहरा. कधी आला सक्षम आय काल चालू येईल का काय लागा तू काय अजित दादाला गेले काय लका हे काय मला सांग की माहिती काय झालं काय सांग आता संध्याकाळच्या तू ब्लॉग सांग. मध्ये अरे तुझ्या ब्लॉग मध्ये सांगतो ना असं ब्लॉग करतो की तिच्या पण ब्रो आजचा ब्लॉग जरा तो इंटरव्ह्यू टाईप आहे तर ठीक आहे तरी पण अजितदादांचं तू सांग माझ्या ब्लॉग मध्ये आता. ओके ठीक नक्की सांगणार गाईज आपण ह्याच्या ब्लॉग मध्ये बघू सगळं बघा सूर्याच्या पुढे चंद्र आलाय. ओ माय गॉड. ये देखो कौन क्या बोल रहा है. फोकस ये. लिपसिंगचा पण घ्यायचा दा. भारी वाटतं. इनका रील वीडियो चल रहा है देखो ये क्यूट कपल्स और ये मैम शूट कर आणि एखादं गाण्याचं कुठलं असेल ना. अरे ठीक आहे तो. ह्याच्यातच मी आले 7-8 रील. छान वाटते पण. अरे हंस किला का अब वो बोल रही तो तू क्या बोल रहा है. दोनों में बोल रहे हैं. अच्छा. हाँ घुमा अब इसको तब घुमाया था वैसे और प्रोफाइल इस तरफ कर उसकी. कोणाचा आहे आपला दबक हम्म, प्लीजच काही पण आपल्याकडे म्हणलं आपलाच खरं खरं आपला ते त्याला सांगायचं नव्हतं. पूरी जात का मांजर है. ये जब सेफ्टी के लिए एक अलग स्टाइल से जिसका फ्लेक्सिबिलेशन एकदम सिंपल है और सांप की जैसा वो दांत भी मारता है. मार के दिखा. ये बोलते नशीला आंखों वाला मांजर. उसको क्या करना है उसकी इसको अभी स्थल देखना है. इसको कोई मौका देखना है. इससे शादी करे इसके साथ संसार काटे और बच्चे पैदा करे और अच्छी सी खासी जिंदगी जी ले. गाइस तो ऐसा कोई स्थल होगा तो डीएम करना कमेंट DM में करना. और उसकी फोटो आमची पोरगी चांगली आहे. खरंच आहे. घरंदाज आहे. खानदानी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवऱ्याचं लाड करेल. जेवण खान सगळं बनवल व्यवस्थित. हा आणि जर स्थळ असेल तर मी नंबर देतो त्यावरती फोटो बायोडाटा सगळे पाठवून ठेवा. चुलीवरचं मटण एक नंबर बनवते. चुलीवरचं मटण. चुलीवरचं मटण. चुलीवरचं मटण. सही बात है. मैं तो अभी तक नहीं बोल रही हूँ. मेरे को जब तक प्रूव नहीं होता ना ये इगोइस्टिक नहीं है. इसका ईगो साइड पे रखता है. काय? एवढीच होती का ऍक्टिंग. ब्लॉग में कॅप्चर इगो म्हणजे काय. जैतून खान अहंकार. में ईगो है. व्हॉट इज इगो नाही, नाही. सर क्या बोल रहे सर 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 क्या बोल सर क्या बोल
टाकतो ह्या तो मेरे में ईगो है क्या सर? इगो ह्या बुरीच्यात 0 आहे फक्त ह्याच्यात एकच गोष्ट आहे ती म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ रिस्पेक्ट समझा और ऐसा ही चाहिए। तिकडे तिकडे असली नाही चाळायवाली नाही और दूसरी बात gossiping जो वाली नहीं नाही पसंद आया तो ज्यादा टाइम नहीं वेस्ट करते, ठीक है, कट करते और आगे का उसका काम करते। सेल्फ रिस्पेक्ट वाली पोरगी आहे इगो नाही किंवा आणि एवढं खरंय पण सेल्फ रिस्पेक्ट वाल्यांना जास्त आयुष्यात स्ट्रगल करायला लागतं। ऍटिट्यूड वाली असती इथं आलीच नसती बसलीच नसती ऍटिट्यूडचा अर्थ वेगळा। खाली बसली असती. ऍटिट्यूड म्हणजे आपण कसं त्याच्यात प्रेझेन्स होतो, तुला ॲरोगन्स म्हणायचं असेल, घमंड। ते घमंड इगो म्हणजे काय तुम्ही एक इगो म्हणजे पण काय एक इगो म्हणजे काय अहंकार, आणि ॲरोगन्स म्हणजे घमंड, आणि ऍटिट्यूड म्हणजे तुमचा प्रेझेन्स समोरच्याच्या टुवर्ड्स, आणि प्रेम म्हणजे जे तुला माहितच नाही। जे तू माझ्यावर करत नाहीस ते होय सर, इगो आणि ॲटिट्यूड मधला काय फरक आहे? जे तुला माहितच ओ अलग होता है। हाँ, एटीट्यूड क्या होता है? एटीट्यूड मतलब समझ, मैंने बहुत सारे फैंस और मतलब मेरे में बहुत ही एटीट्यूड नहीं 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 वो अलग है। एटीट्यूड मतलब जो अपना सामने वाले को इम्प्रेशन प्रेजेंट करना है ना, उस टाइप। अगर आपको नहीं जम रहा तो आप जा सकते हो उसके ब्लॉग से। हाँ, अरे एटीट्यूड मतलब पता है क्या, क्योंकि मुझे एक लड़की बोल रही थी तुझे बहुत ईगो है, इसलिए मैं पूछ रहा था। मेरे में क्या? हाँ, नहीं नहीं नहीं, मेरे में। अरे अब हम कैसे बहुत ऐसे शांत है, सामने वाले को ऐसे प्रेजेंट नहीं हो पाते प्रॉपर्ली, तो सबको ऐसे सामने लगता है मुंह से कि बहुत ईगो वाली हो गई, एटीट्यूड वाली हो गई। नहीं नहीं वो ना हम कॉमन लोग, मतलब जो कॉमन लोग रहते हैं ना, उनमें वो ऐसी बातें बोलने की, उनको एक्चुअली एटीट्यूड, एरोगेंस, और जब ऐसे बोलेंगे ना उसको एटीट्यूड है, तो ऐसे नहीं बोलना चाहिए, ऐसे बोलना चाहिए ये रॉन्ग एटीट्यूड से प्रेजेंट हो रही है, या रॉन्ग एटीट्यूड दिखा रही है हमको, ये बात है। आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळच्या 8 आणि मॅमचं शूट चाललेलं आहे राधाचं. तर तुम्ही दोघं मिळून हां, सक्षमचा का 2-2 दिवसाचा ब्लॉग एकत्र करून का काला येस, कालचा नाचा. गाईज फोटोशूट नंबर 2 हां, राधा हे देते. बघा लंगडा सक्षम काय झालं तुला पाहायला अरे काय, गाडी पाया पडली. ये देखो कॅमेरामॅन, हे नाही घेत आता ये क्या बासुरी. फुलं आपण तिकडच्या साईडला क्लोजअपच्या ह्याच्यात हे करताना वापरत काय हां, डायरेक्ट वर टाकायचं ना. नंतर हे टाकतो. भारी वाटतं असं. थोडा aesthetic मध्ये. आम्ही लेन्सेस आणि लॅशेस नाही लावल्या म्हणजे चांगलं वाटतं का बघा तरी तुम्ही. हा बरं ठीक आहे चेक करूयात आपण ये कौन सी पोज आता है? कोणती लेन्स लावली 85 35 पण आहे 85 नाही, नाही, 85 plus असेल. 35 ला माकडं गं तुम्ही जवळ. ओके 1 2 3 गो पिसं गायबच आहे. सावली वगैरे बघितलं की पिसं गायबच झाली. ये देखो हे थोडंसं मी खाली बसू का वाटल्यास, कारण ते आलं अजून बॅकग्राऊंडला तर सांगणार का ते वरती घेऊ ते वरती. ऍक्च्युली हा क्लोज आहे ना आपला शॉट जोपर्यंत सावनी मॅडम ना व्यवस्थित भेटत नाही ना फोटो तोपर्यंत घ्यायलाच लावतात बरोबर आहे. त्याचा दात काढतोय. तुला काय पटलं? बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही. आमचा बघा सावळा कृष्ण आज आला. थोडीशी केस मागे हे केस आलेत नाही इधर राधा का शूट चल रहा है और इधर होली मना रहे हैं. आ राधाच होय, हा ते होळीला राधाचं करत नाही होय. आणि इथं हे ह्याला काय म्हणतात तुम्ही? आ लाईट. कॅमेरा आणि लाईट दोन्ही एकत्र. ए ऋषभ धर रे, ऋषभ लाईट. काय किती झालाय? दीदी मी आहे 2 मिनिटं आलो. पाणी दे, अरे तू जाय आता. पाणी दे ना, तहान लागते. अरे पेटवा ना लवकर. इथे एक आहे आणि वा
तर कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सिम्पल सक्षम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.